गणपतीला दुर्वा का आवडतात? एकदा कर्तवीर्याने गजाननाला दुर्वा अतिशय प्रिय का असतात याचे कारण मला सांगावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेव सांगू लागले, दक्षिणेत जांब या नावाचे शहर होते. त्या शहरामध्ये श्रीमंत व गुणी असा एक क्षत्रिय राहत असे. त्याचे नाव सुलभ. त्याची पत्नी समुद्रा ही एक महान पतिव्रता होती. ती धर्मपरायण असून तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते. एके दिवशी त्यांच्या इथे फाटके मलिन वस्त्र धारण केलेला मधुसूदन नावाचा दरिद्री ब्राह्मण भिक्षेकरिता आला असता त्याला पाहून सुलभ आपणाला पाहून हसतो आहे याचा त्या ब्राह्मणाला राग येऊन त्याने त्यास शाप दिला. तू बैल होशील आणि लोक तुला नांगराला जोडून भरपूर कष्ट करून घेतील. ही शापवाणी ऐकून समुद्रेला फार दुःख झाले. आपल्या पतीचा फारसा अपराध नसताना ब्राह्मणाने त्याला शाप दिला म्हणून चिडून समुद्रेने त्या अतिथी ब्राह्मणास शाप दिला. मूर्खा, तू माझ्या पतीला विनाकारण शाप दिलास. तूही सर्व प्राण्यात मूर्ख असा गाढव होशील. हा समुद्रेचा शाप ऐकून तो ब्राह्मण जास्त संतप्त झाला. एका स्त्रीने ब्राह्मणास शाप द्यावा याचे वैषम्य वाटून त्याने समुद्रेला शाप दिला. तू स्त्री असून ब्राह्मणास शाप दिला म्हणून तू दरिद्री व अमंगल अशी चांडाळीण होशील. काही दिवस गेले. शापामुळे सुलभ बैल झाला, मधुसूदन गाढव झाला व समुद्रेस चांडाळीणी प्राप्त झाली. पावसाळ्यात एके दिवशी ती चांडाळीण फिरत फिरत गावाच्या दक्षिणेस असलेल्या गजानन मंदिराच्या जवळ आली. त्या दिवशी भाद्रपदातील चतुर्थी असल्याने मंदिरात मोठा उत्सव होता. चांडाळणीने मंदिराजवळ एक निवारीची जागा पाहून शेक घेण्यासाठी लाकूड फाटा व गवत गोळा करून विस्तव पेटविला. तेव्हा तो विस्तव ती फुंकत असता गावातील एक दुर्वेचा अंकुर वाऱ्याने उडाला. तो गजाननाच्या मूर्तीवर जाऊन पडला. इतक्यात तेथे ते शापित गाढव आणि बैलही येऊन पोहोचले. त्यांनी गोळा करून ठेवलेली हरळी खाण्यास सुरुवात केली. ती हरळी खाण्यासाठी दोघेही आपसात भांडू लागले. गाढव बैलास लाथा मारू लागले व बैल गाढवास शिंगे मारू लागला. याप्रमाणे त्यांचा धिंगाणा चालला असता त्यांच्या मुखातील हरळीच्या दुर्वा गजाननाच्या मस्तकी जाऊन पडल्या. त्यामुळे गजाननाला फार आनंद झाला. रात्र झाल्यावर देवळात सामसूम झाली असे पाहून ती चांडाळीण काही खाण्यास मिळेल या आशेने कोणास न कळता देवळात आली. भक्तांनी देवाला समर्पित केलेले खाद्यपदार्थ खाऊ लागली. तिच्या पाठोपाठ ते गाढव व बैलही मंदिरात आले व पूजा भक्षण करू लागले. ती गडबड ऐकून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले. त्यांनी त्या तिघांना मार दिला. तेव्हा ते तिघेही माराच्या वेदनेने विवळत मंदिराबाहेर पडले. त्यांनी मंदिरास एक प्रदक्षिणा घातली. या अपवित्र प्राण्यामुळे गजाननास विटाळ झाला असे पाहून लोकांनी पहिल्या पूजेचे विसर्जन करून परत दुसरी गजाननाची पूजा केली. अर्ध मेलेल्या अवस्थेत त्या तिघांना पाहून गजाननाला त्यांची करुणा आली. त्यांच्यामुळे आपणास दोनदा पूजा मिळाली हे लक्षात घेऊन त्या तिघांचा उद्धार केला पाहिजे असे गजाननाने मनात आणले. गजाननाने त्यांना विमानातून गणेशलोकी नेण्याची आज्ञा आपल्या दूतांना केली. तेव्हा ते गणेशदूत त्या तिघांना विमानातून नेत आहेत हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांनी त्या तिघांना गणेशलोकी नेण्याचे कारण काय असा प्रश्न गणेशदूतांना केला. या तिघांनी असे कोणते पुण्यकर्म केले आहे ते आम्हास सांगा, म्हणजे ते पुण्य आम्ही संपादन करून गजाननाला संतुष्ट करू आणि आम्हीही मोक्ष मिळवू. गणेशाच्या उपासकांनी विचारलेला प्रश्न ऐकून गणेशाचे दूत त्यांना म्हणाले, एकदा नारद इंद्राला भेटावयास स्वर्गात गेले असता दुर्वांचे महात्म्य काय असे इंद्राने त्यांना विचारले. तेव्हा नारद एक कथा सांगू लागले. पूर्वी स्थावर नावाच्या नगराजवळ कौंडिन्य नावाचा एक ऋषी राहत असे. त्याच्या आश्रमाशेजारी एक सरोवर होते. त्या सरोवराकाठी कौंडिन्य ऋषींनी गजाननाच्या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीला दररोज दुर्वा वाहून त्याची उपासना करू लागला. तेव्हा त्याची पत्नी आश्रया हिने प्रश्न केला, गजाननाला दुर्वा का आवडतात? हे ऐकून कौंडिन्य ऋषी तिला दुर्वा महात्म्याची कथा सांगू लागले. फार पूर्वी यमाने एक मोठा उत्सव आपल्या यमलोकात घडवून आणला. तेथे तिलोत्तमा नृत्य करीत असता यम तिचे नृत्य पाहून तिच्यावर मोहित झाला. तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्तमेला एक राक्षसपुत्र झाला. तो आपल्या नेत्रातील अग्नीने पृथ्वी जाळू लागला. तेव्हा यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन श्री विष्णूकडे गेले. ते विष्णूची अनेक प्रकारे स्तुती करू लागले. त्यावेळी विष्णूने त्यांना त्या राक्षसाचा वध गणेशाच्या हातून होईल याकरिता त्यांना श्री गजाननाकडे जाण्यास सांगितले. ते सर्व जीव विष्णूसह गजाननाकडे आले. ते त्याची स्तुती करू लागले. तेव्हा गजाननाने बालकाचे रूप धारण केले. तो म्हणाला, मी तुम्हास अनलासुराचा वध करण्याचा उपाय सांगतो. इतक्यात तो अनलासूर दश दिशा जाळीत तेथे आला. तेव्हा सर्वजण तिथून पळून गेले. फक्त एकटा गजाननच हास्यमुखाने त्या अनलासुराकडे पाहत न भिता तेथे थांबला. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीला कथा पुढे सांगू लागले.
ज्यावेळेस तो अनलासूर गजाननाच्या जवळ आला तेव्हा त्याच्या नेत्रातील अग्नीने समुद्र कोरडा पडला व पृथ्वी डळमळू लागली. त्या बालरूपी गजाननाने त्या अनलासुरास गिळून टाकले. त्यामुळे गजाननाच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. त्यावर शीतल उपाय करण्यासाठी इंद्रादी देव धावून आले. गजाननाचा दाह शांत होण्यासाठी त्याच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली, म्हणून त्याला भालचंद्र असे नाव मिळाले. ब्रह्मदेवाने गजाननास सिद्धी आणि बुद्धी या नावाच्या आपल्या 2 मानस कन्या अर्पण केल्या. त्या आपल्या हातातील पंख्याने गजाननाला वारा घालू लागल्या. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याला अर्पण केले, म्हणून पद्मपाणी असे नाव गजाननाला पडले. वरुणाने उदकांचा अभिषेकही केला, परंतु इतके करूनही त्याचा दाह शांत झाला नाही. हे पाहून शंकराने सहस्त्रमस्तकांचा नाग त्याला अर्पण केला, म्हणून त्यास व्यालाबद्धोदर असे नाव मिळाले. शेवटी 88 सहस्त्र मुनींनी 21 दुर्वांची एक जोडी करून गजाननास वाहिली. तेव्हा कुठे गजाननाचा देह शांत झाला. गजानन म्हणाले, अनेक उपाय करून माझा दाह शांत झाला नाही, परंतु तो दाह दुर्वांनी शांत झाला, म्हणून मी दुर्वा प्रिय मानतो. मला त्या अर्पण करणाऱ्याला यज्ञ केल्याचे पुण्य मिळेल. इतके बोलून गजाननाने आपले बालरूप गुप्त केले. तेव्हापासून अनलासुराचा प्रशमन केले, म्हणून गजाननाला कालानल प्रशमन असे नाव मिळाले. त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून गजाननाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यास विघ्नहर असे नाव प्राप्त झाले. अशा प्रकारची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.